नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जोशाला लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर बघू शकता. महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर. निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. सोमवारी लिलाव दरम्यान कांद्याच्या दरात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव येथे शोले स्टाईल आंदोलन केले होते. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. रब्बी पीक आता तयार होऊन बाजारपेठेत येण्याच्या बेतात आहे. यात येणाऱ्या काळात ईद असल्याची मागणीत वाढ अपेक्षित आहे. नेमके याच वेळेस 20% निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे बिहार निवडणुकीवर सत्ताधारी पक्षाचे लक्ष असल्याने लवकरात लवकर याबाबत दिलासा मिळण्याचे काही संकेत दिसत आहे. कांद्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न चिघळला आहे. सोमवारी विधानसभेचे सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदारांनी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लासलगाव बाजारपेठेत निर्यात शुल्काच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी काही काळ कांद्याचा व्यापार थांबवला होता. याबाबत निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी येवल्यात आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि एकंदरीत हा मुद्दा केंद्राकडे उपस्थित केला जाईल आणि शुल्क लवकरात लवकर रद्द केले जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून कांद्यावर किमतीत घसरत आहे. घाऊक बाजारात किंमत सुमारे 2300 ते 24 रुपये प्रति क्विंटल होती, पण मार्चच्या सुरुवातीपासून त्यात घसरण होत आहे. धन्यवाद. धन्यवाद.